नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन. सोयाबीनच्या बाजारामधली मंदी कायम आहे. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन जवळपास 8 महिने पूर्ण झाले. तरी देखील आजही सोयाबीनला हमीभावापेक्षा किमान 700 रुपये कमी भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी देखील यंदा बाजाराचे संकेत ओळखत सोयाबीन विक्रीला आधीच प्राधान्य दिलं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्याहून कमी सोयाबीनचा स्टॉक आहे. केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सनी देखील यंदा सोयाबीनचा स्टॉक केला नाही असं दिसून येत आहे. दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांकडे सोयाबीनचा 16 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचा स्टॉक आहे. तर बाजारामध्ये ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या 8 महिन्यांमध्ये 83 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. आता नाफेड आणि एनसीसीएफ तसंच व्यापारी, प्रक्रिया प्लांट्स आणि शेतकरी यांच्याकडे जवळपास 38 लाख टनांच्या दरम्यान स्टॉक आहे. हा स्टॉक देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. एकंदरीतच देशातला सोयाबीनचा पुरवठा हा गेल्या वर्षीपेक्षा कमीच होता. तरी देखील यंदाचा बाजारभाव हा मंदीत आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे जागतिक पातळीवर वाढलेला सोयाबीनचा पुरवठा आणि बाजारभावात असलेली मंदी. याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना देखील बसून येतोय. आता या पुढच्या काळामध्ये देखील सोयाबीनची आवक कमीच होणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफची विक्री देखील सुरूच राहणार आहे. तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव आपल्या देशातल्या बाजारावर देखील कायम राहणार आहे. आता खरीपातील सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे. यंदा शेतकरी सोयाबीनची पेरणी कमी करतील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारावर यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणे सोयाबीनचा पुरवठा चांगला राहील, किंबहुना वाढेल असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजेच USDAनं दिलेला आहे. आपण जर आपल्या देशातल्या हंगामाचा आतापर्यंतचा आढावा घेतला तर सोयाबीनचा बाजारभाव हा शेतकऱ्यांना यंदा तोट्याचाच ठरतोय. सुरुवातीपासूनच सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 4200 ते 300 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. सुरुवातीला तर अगदी 3500 सोयाबीन विकलं गेलं होतं. आता सोपानं आपला जून महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये सोपानं असं म्हटलंय की ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या 8 महिन्यांमध्ये बाजारात 83 लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. त्यापैकी 79 लाख टनांचं गाळप झालं. तर नाफेड आणि एनसीसीएफकडे सर्वाधिक 16 लाख टनांच्या दरम्यान स्टॉक आहे. सर्वात कमी स्टॉक यंदा शेतकऱ्यांकडे आहे. व्यापाऱ्यांनी यंदा स्टॉक केला नाही. मागच्या 2-3 वर्षांमध्ये व्यापाऱ्यांना सोयाबीनमध्ये नफा दिसत होता, कारण बाजारामध्ये सतत चढउतार दिसत होते. तसंच बाजार हमीभावापेक्षा जास्त होता. त्यामुळं स्टॉकमधून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पैसे देखील मिळत होते. परंतु झालं असं की चालू हंगामामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे आणि यंदा सोयाबीनचे भाव वाढतील असे संकेत बाजारामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे व्यापारी किंवा स्टॉकिस्टने स्टॉक केला नाही. परिणामी यंदा सर्वाधिक स्टॉक हा नाफेड आणि एनसीसीएफकडे असल्याचं सध्या दिसून येत आहे. कारण सध्या जो काही 38 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन शिल्लक आहे त्यापैकी एकट्या नाफेड आणि एनसीसीएफकडे 16 लाख टन आहे. व्यापारी, प्रक्रिया प्लांट्स आणि शेतकरी यांच्याकडे जवळपास 22 लाख टन आहे. त्यामुळेच नाफेड आणि एनसीसीएफ थोडक्यात सरकार सोयाबीनचा सर्वात मोठा स्टॉकिस्ट असल्याचं दिसून येत आहे. मग आता सोयाबीनचं काय, तर देशामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की 79 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं गाळप झालं. ह्या गाळपामधून 62 लाख टन सोयाबीनची निर्मिती झाली आहे. म्हणजेच मे महिन्याच्या शेवटपर्यंत 62 लाख टन सोयाबीनची निर्मिती झाली. त्यापैकी देशात वापर झालाय 42 लाख टनांचा. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा वापर देखील कमी आहे, सोयाबीनची निर्मिती देखील कमी आहे, कारण सोयाबीनचा पुरवठाच यंदा एकंदरीत कमी आहे. आता निर्यातीचं जर आपण पाहिलं तर निर्यात गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी झाली असं देखील नाहीये. गेल्या वर्षी हंगामाच्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये जवळपास 16.5 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची निर्यात झाली होती. ती यंदा जवळपास आता 15 लाख टनांच्या दरम्यान झाली आहे. म्हणजे पहिल्या 8 महिन्यांमध्ये सोयाबीनची निर्यात केवळ 1.5 लाख टनानं कमी आहे. मग आता निर्यात कमी असली तरी दरावरती का दबाव आहे, तर जसं सुरुवातीला सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारातच सोयाबीनला किंवा सोयाबीनला दर नाही आहेत. आता देशातून 15 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची निर्यात झाली, परंतु या निर्यात झालेल्या सोयाबीनला देखील चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे देशातील बाजारात देखील सोयाबीनचे भाव दबावात राहण्याला याचा एक सपोर्ट मिळाला. आता बघा की जे आपली 15 लाख टनांच्या दरम्यान निर्यात झाली त्यापैकी सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला झाली, तर यंदा जर्मनी आणि फ्रान्स हे मुख्य ग्राहक ठरले. आपल्या शेजारचा बांगलादेश एरवी आपला मोठा ग्राहक ठरत असतो, परंतु बांगलादेश सोबत ताणलेले संबंध आणि इतर देशांमध्ये सुरू असलेली अनिश्चित परिस्थिती यामुळे जर्मनी आणि फ्रान्स या देशांना जास्त निर्यात झाल्याचं निर्यातदारांनी सांगितलंय. मग आता नेमकं कोणत्या देशाला किती निर्यात झाली ते देखील बघूयात. जर्मनीला सर्वाधिक 2,12,000 टनांची निर्यात झाली. त्यानंतर फ्रान्सला 1,61,000 टनांची निर्यात झाली आहे. केनियाला 1,04,000 टनांची निर्यात झाली. तसंच बांगलादेशला 1,54,000 टनांची निर्यात झाली आहे. यासोबतच अनेक देशांना देखील सोयाबीनची निर्यात होत असते, परंतु हे महत्त्वाचे 4 देश आहे की ज्यांना जास्तीत जास्त निर्यात
झालेली आहे. आता एकंदरीतच सोयाबीनचा आता ऑफ सीझन सुरू झाला. या काळामध्ये सोयाबीनची बाजारातली आवक खूपच कमी असते. मागच्या 4-5 वर्षांमध्ये आपण असा अनुभव घेतला, की मे नंतर सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला तेजी दिसून आली. ऑफ सीझनमध्ये आवक कमी असल्यामुळं आणि मागणी चांगली असल्यामुळं तेजी देखील दिसून आली. याचा फायदा कमी अधिक प्रमाणात आपल्या शेतकरी बंधूंना देखील मागच्या 2-3 वर्षांमध्ये झाला होता. परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे, की सोयाबीनचा भाव हा मंदीतच आहे. बाजारातली आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सकडे स्टॉक देखील कमी आहे. सरकारकडे देखील स्टॉक जवळपास 16 लाख टनांच्या दरम्यान आहे. नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीन विकतंय. नाफेड आणि एनसीसीएफला देखील हमीभावापेक्षा किमान 600 ते 550 रुपयांनी कमी दरामध्ये सोयाबीन विकावं लागतंय. नाफेड आणि एनसीसीएफच्या विक्रीमध्ये सोयाबीनला 4300 ते 4350 रुपयांच्या दरम्यानच भाव मिळतोय आणि नाफेड आणि एनसीसीएफला हीच विक्री तोट्यातच करावी लागते. यातून सरकारला देखील फटका बसतोय. आता सरकारनं खरेदी केली आहे, त्यामुळे असं वाटत होतं की सोयाबीनचे भाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचतील. नाफेड आणि एनसीसीएफ हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकणार नाही, अशी चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये होती. परंतु सरकारला देखील बाजाराचे रंग ओळखत कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करावी लागते. तसंच या पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढचा हंगाम येईपर्यंत सध्या तरी सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठी तेजी येईल असे संकेत दिसत नाहीत. देशातली पेरणी एकदमच कमी झाली किंवा जसं अमेरिका, ब्राझील आणि चायना या मोठ्या सोयाबीन ग्राहक आणि उत्पादक देशांमध्ये जर काही मोठ्या घडामोडी घडल्या तरच मोठी तेजी येऊ शकते. अन्यथा सोयाबीनच्या दरामध्ये पुढच्या काळात देखील 200 ते 300 रुपयांपेक्षा जास्तीचे चढ-उतार दिसून येणार नाहीत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता एकंदरीतच सोयाबीन बाजारामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.